सर्व पितृ अमावस्येची कथा. पूर्वीच्या काळात एक सदानंद नावाचा ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाने अत्यंत कठोर तपश्चर्या करून सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या आणि आपल्या कठोर तपश्चर्येच्या बळावर आपले सर्व पापसुद्धा नष्ट केले होते. ही सृष्टी निरर्थक आहे असा विचार करून तो ब्राह्मण एका घनदाट वनात वैखानस मुनीद्वारे आचरित वृत्तीचे पालन करत वनातच भगवंताचे नामस्मरण करत भटकत राहायचा. एकदा त्या ब्राह्मणाने तीर्थयात्रेला जाण्याचे ठरवून त्याने आपली यात्रा सुरू केली. सृष्टीच्या प्रती आपले इंद्रिय स्वतः आकर्षित होतात. या कारणामुळे त्यांनी आपले बाह्यचेतना आणि चित्तवृत्तींना पण थांबवले होते. परंतु पूर्वसंस्काराच्या प्रभावामुळे तो ब्राह्मण आपला मार्ग चुकला आणि चालत चालत तो खूप दूरवर एका घनदाट वनात गेला. त्यानंतर चालता चालता दुपारची वेळ झाली आणि मग स्नान करण्यासाठी तो एका छोट्याशा जलाशयाचा शोध घेऊ लागला. तो अशा वनात येऊन पोहोचला होता जिथे असंख्य हिंसक प्राणी होते. सदानंद ब्राह्मण या भयानक वनाला पाहून भयभीत झाला. भयभीत झाल्यामुळे त्याने कुठल्या दिशेला जावे हे त्याला सुचत नव्हते. पुढे जे काही होईल ते पाहिलं जाईल असा विचार करून तो पुन्हा चालू लागला. तेव्हा जंगलातील शांतीच्या वातावरणात अचानक हिंसक प्राण्यांचे आवाज येऊ लागले. त्याच्या आवाजाने वातावरणात एक अंधुक भीती पसरली. जणू काही ते त्यांच्या प्रदेशाचे रक्षण करत होते. आवाजात तीव्रता आणि क्रोध होता जो सर्वत्र शांतीचे साम्राज्य भंग करत होता. माकडांचा आकर्षक आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट तर मध्येच वाघाच्या डरकाळीचा आवाज येत होता. हे आवाज ऐकून तो ब्राह्मण पुढे पुढे वेगाने चालू लागला. पुढे गेल्यावर त्याला समोरच एक विशालकाय वटवृक्ष दिसला आणि त्या वटवृक्षाला बांधलेल्या अवस्थेत एक मृतदेह लटकत होता. यापेक्षा आणखीन भीतीदायक म्हणजे त्या वटवृक्षावर 5 प्रेत बसले होते. ते 5 प्रेत त्या मृतदेहाचे लचके तोडत होते. त्यांच्या शरीरावर चामडे फक्त नावापुरतेच उरले होते. त्या सर्वांचे पोट पाठीला चिकटले होते. अशा अतिशय भयानक प्रेतांना पाहून तो सदानंद ब्राह्मण तिथे जागेवरच थांबला. त्या प्रेतांनी सुद्धा त्या ब्राह्मणाला त्यांच्या दिशेने येताना पाहिले होते. मग ते 5 प्रेत एकमेकांना म्हणू लागले की आता सर्वात आधी मीच त्या ब्राह्मणाला मारणार. या प्रतिस्पर्धीत ते सर्व प्रेत ब्राह्मणाच्या दिशेने जाऊ लागले. त्यातल्या 2 प्रेतांनी ब्राह्मणाचे हात घट्ट पकडले आणि उर्वरित 2 प्रेतांनी त्याचे पाय पकडले तर राहिलेल्या एकाने ब्राह्मणाचे डोके पकडले. त्यानंतर आधी मी याला खाणार असे म्हणत ते त्यांचे हात पाय ओढू लागले. मग ते ब्राह्मणाला वडाच्या झाडावर घेऊन आले. हे सर्व पाहून तो भयभीत झालेला ब्राह्मण भगवान विष्णूचे स्मरण करू लागला आणि तो प्रार्थना करत म्हणू लागला, हे देवादिदेव, मी तुम्हाला नमस्कार करतो. मला या प्रेतामधून मुक्त करा. ते प्रेत ब्राह्मणाला वडाचे पाहून भगवान विष्णूसुद्धा आश्चर्यचकित झाले. मग त्यांनी सुमेरी पर्वतावर जात असलेल्या मणिभद्रक नावाच्या यक्षराजाला पाहिले. यक्ष हे हिंदू आणि बौद्ध पौराणिक कथांमध्ये वर्णिलेली एक अद्भुत देवता समान असणारी जमात आहे. यक्ष सामान्यतः निसर्गाच्या रक्षणकर्त्याप्रमाणे असतात. ते झरे, वन, पर्वत यासारख्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करतात. काही यक्षांना शुभ मानले जाते तर काहीही यक्ष राक्षसी किंवा भयावह रूपातील असू शकतात. भगवान विष्णूंनी यक्षराजाला आवाज दिला आणि त्याला सूचना केली की हे यक्षराजा, तू याच क्षणी त्या प्रेतांना उद्ध्वस्त करण्यासाठी एक योजना बनव. तू स्वतः योद्धा बन आणि या प्रेतासोबत युद्ध करून त्यांना नष्ट कर आणि त्या ब्राह्मणाला सुखरूप तुझ्या ताब्यात घे. भगवान विष्णूची आज्ञा पाळत मणिभद्र यक्षराजाने त्या प्रेतांना नष्ट करण्यासाठी एक अकराळ विकराळ रूप धारण केले. त्यानंतर मणिभद्र त्या प्रेतासमोर गेला आणि आपल्या शक्तिशाली हाताने त्या प्रेतावर जोरदार प्रहार केला. प्रत्युत्तर देत त्या प्रेताने सुद्धा त्याच्या शक्तीचा मणिभद्रावर प्रहार केला.
पण मणिभद्राने त्याच्या प्रहाराला निष्फळ केले आणि त्या ब्राह्मणाला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर मणिभद्र भगवान विष्णूच्या सांगण्यावरून अदृश्य झाले. भगवान विष्णू अदृश्य रूपात तिथेच उपस्थित होते. त्यांची तिथे असलेली उपस्थिती आणि ब्राह्मणाच्या प्रभावामुळे त्या सर्व प्रेतांना आपल्या पूर्वजन्माची स्मृती जागृत झाली. मग त्यांनी ब्राह्मणाला प्रदक्षिणा घातली आणि ते ब्राह्मणाला म्हणू लागले, हे ब्राह्मण देव, आपण आम्हाला क्षमा करावी. आणि हे ऐकून ब्राह्मण म्हणाला, तुम्ही लोक कोण आहात? काही राक्षसी माया आहे का? मी एखादे स्वप्न पाहत आहे? हा तर माझ्या मनाचा भ्रम तर नाही ना? मग ब्राह्मणाच्या प्रश्नाचे उत्तर देत ते प्रेत म्हणू लागले, हे ब्राह्मण देव, तुम्ही स्वप्न वगैरे काही पाहत नाही. आम्ही सर्व प्रेत आहोत, हे खरे आहे. आमच्या पूर्वजन्मातील दुष्कर्माच्या प्रभावामुळे आम्हाला ही योनी प्राप्त झाली. आणि हे ऐकून ब्राह्मण म्हणाला, तुम्हा सर्वांचे नाव काय आहेत? तुम्ही मागच्या जन्मात असे कोणते दुष्कर्म केले होते ज्यामुळे तुम्हाला ही योनी प्राप्त झाली? काही वेळापूर्वी माझ्याप्रती तुमचे वर्तन अविनय होते आणि या क्षणी तुमचे वर्तन विनय कसे झाले? हे काय चाललंय ते मला काही समजलं नाही. यावर ते सर्व प्रेत म्हणाले, हे ब्राह्मण देव, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे आम्ही अवश्य देणार आहोत. मग ते सांगू लागले, हे ब्राह्मण देव, आम्ही तुमच्या दर्शनाने पवित्र झालो आहोत. आमचे नाव शुचिमुख, शीघ्रक, प्रयुषित, रोधक व लेखक असे आहेत. मग ब्राह्मण म्हणाला, पण तुमच्या पूर्वकर्मामुळे उत्पन्न झालेली ही तुमची नावं अशी निरर्थक कशी असू शकतात? तुम्ही सर्व आपल्या या विचित्र नावाच्या विषयाबद्दल थोडे मला सविस्तर सांगा. ब्राह्मणाच्या तोंडून हे ऐकून सर्वांनी आपली कथा सांगायला आरंभ केली. आधी त्या प्रेतामधल्या प्रयुषित नावाच्या प्रेताने आपली कथा सांगायला सुरुवात केली. हे ब्राह्मण देव, मागच्या जन्मात मी पितृपक्षाच्या काळात एका ब्राह्मणाला भोजन करण्यासाठी आमंत्रित केले होते आणि मी दुसऱ्या दिवशी तो येण्याची वाट पाहू लागलो. पण बराच वेळ वाट पाहूनही तो ब्राह्मण काही आला नाही. त्यामुळे मी पितृपक्षाची कुठलीच विधी न करता, म्हणजेच आपल्या पूर्वजांना नैवेद्य दाखवणे किंवा कावळ्यांना बोलावून पिंडदान करणे, गाईला आणि कुत्र्याला नैवेद्य घालणे असे कोणतीही विधी न करता मी जेवण करून घेतले. त्यानंतर तो वृद्ध ब्राह्मण माझ्या घरी उशिरा आला. त्याला यायला उशीर झाल्यामुळे मला त्याचा खूप राग आला होता. त्यामुळे मी त्या ब्राह्मणाला पितरांचे जेवण न देता रात्रीचे जेवण दिले. त्या गरीब ब्राह्मणाने कुठलीही तक्रार न करता जेवण केले आणि तो त्याच्या घरी निघून गेला. त्यानंतर काही दिवसातच अचानक मी एका भयंकर आजाराने आजारी पडलो आणि त्यात माझा मृत्यू झाला. तेव्हा यमराजाकडून मला या दुष्ट योनीची प्राप्ती झाली. याबाबत मी यमराज यांना विचारले असता तर त्यांनी मला सांगितले की तुझ्याकडून एक मोठे पाप झाले आहे. पितृपक्षाच्या दिवशी तू ब्राह्मणाला पित्राचे जेवण न देता शिळे अन्न दिले, त्यामुळे तुला ही योनी प्राप्त झाली. मी ब्राह्मणाला दिलेल्या शिळ्या अन्नामुळेच माझे नाव पर्युषित असे पडले. त्यानंतर शुचिमुख नावाचे प्रेत आपली कथा सांगू लागला. एका ब्राह्मणाची पत्नी तीर्थस्थान करण्यासाठी भद्रवट तीर्थयात्रेला गेली होती. ब्राह्मणाच्या पत्नीसोबत तिचा 5 वर्षाचा पुत्रही होता, ज्याच्या आधारे ती आपले आयुष्य जगत होती. मी त्या जन्मात क्षत्रिय होतो. तीर्थस्थान करून ब्राह्मणीन आपल्या पुत्रासोबत तिकडून परतत असताना वाटेत मी तिच्या मार्गात अडथळा बनलो. निर्जन वनात त्याचा रस्ता अडवून तिच्या 5 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात हाताने जोरदार प्रहार करून त्याच्याकडचे सामान हिसकावून घेतले. त्यानंतर त्या ब्राह्मणीचा मुलगा तहानेने व्याकुळ झाला. तेव्हा त्याची आई त्याला पाणी पाजू लागली तर मी तिच्यावर ओरडलो आणि तिच्या हातातून पाणी हिसकावून घेऊन ते पाणी मी स्वतः सर्व पिऊन टाकले. भीतीने ग्रस्त असलेल्या आणि तहानेने व्याकुळ असलेल्या मुलाचा तिथेच मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने देखील तिथेच असलेल्या विहिरीत उडी मारून आपले प्राणत्याग केली आणि याच पापामुळे
मलाही प्रेतयोनी प्राप्त झाली. मी त्या ब्राह्मणाच्या मुलाचे पाणी हिसकावून घेऊन त्याचे तोंड कायमचे बंद केले होते. त्या पापामुळे माझ्या तोंडातील छिद्र सुईच्या टोकाप्रमाणे लहान झाले आणि या कारणामुळेच माझे नाव सूचिमुख असे पडले. तर शीघ्र नावाचे प्रेत आपली कथा सांगू लागला. हे ब्राह्मणदेव, मी आधी एक धनवान व्यापारी होतो. मागच्या जन्मात मी व्यापार करण्यासाठी माझ्या एका मित्रासोबत दुसऱ्या राज्यात गेलो होतो. माझ्या मित्राकडे माझ्यापेक्षा अधिक धन होते आणि त्या धनाबद्दल माझ्या मनात लालसा निर्माण झाली. तिकडे माझा व्यापार कमी झाल्यामुळे माझ्याकडे धन खूप कमी होते. पण माझ्या मित्राचा व्यापार खूप चांगला चालला होता. त्यामुळे त्याच्याकडे अधिक धन जमा झाले होते. त्यानंतर तिकडून आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला. पायी चालत चालत आम्ही वाटत असणाऱ्या एका नदीजवळ आलो आणि लाकडी नावेतून नदी पार करू लागलो. त्यावेळी सूर्य लाल झाला होता आणि हळूहळू अंधार पडू लागला होता. दिवसभर पायी प्रवास केल्यामुळे त्या व्यापाऱ्याला एक डुलका लागला. त्याला झोपलेला पाहून आणि लोभामुळे माझी बुद्धी अत्यंत क्रूर झाली. मग अंधार पडताच मी माझ्या मित्राला नदीच्या वाहत्या प्रवाहात उचलून फेकून दिले. माझ्याद्वारे नावेत केलेले या कुकृत्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. त्याच्याकडे जे काही बहुमूल्य हिरे, मोती आणि सुवर्णमुद्रा होत्या ते सर्व घेऊन मी माझ्या घरी आलो. त्यानंतर घरात मी ते सर्व सामान लपवले आणि त्या मित्राच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला सांगितले की परतीच्या प्रवासादरम्यान वाटेत आमचा मार्ग अडवून दरोडेखोरांनी माझ्या मित्राला मारले आणि आमच्याकडे सर्व सामान हिसकावून घेतले. कसेबसे मी तिथून पळ काढून माझा जीव वाचवला, पण मी माझ्या मित्राला वाचवू शकलो नाही. त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी आपल्या पतीच्या मृत्यूच्या पश्चात माहेरी निघून गेली आणि इकडे मी जोपर्यंत माझे आयुष्य होते तोपर्यंत त्या धनाचा उपभोग करत राहिलो. पण त्यानंतर 6 महिन्याच्या आतच साप चावल्याने माझा मृत्यू झाला. मी मित्राला नदीच्या वाहत्या प्रवाहात उचलून फेकले आणि शीघ्र आपल्या घरी परतलो होतो आणि त्या पापामुळे मला प्रेतयोनी प्राप्त झाली आणि माझे नाव त्यानंतर रोधक नावाचे प्रेत आपली कथा सांगू लागला. हे ब्राह्मणदेव, हे पूर्वजन्मात शूद्र जातीचा होतो. राजभवनाकडून मला जीवन यापनासाठी भेट म्हणून 100 गावांचा अधिकार मिळाला होता. माझ्या कुटुंबात माझे म्हातारे आईवडील होते आणि एक लहान भाऊ होता. 100 गावांचा अधिकार मिळाल्यामुळे माझा अहंकार वाढला आणि मी माझ्या भावाला घरातून हाकलून दिले. त्याला खूप दुःख भोगावे लागत होते. त्याचे दुःख पाहून माझे आईवडील माझ्यापासून लपवून त्याला काही ना काही खायला देत असतात. जेव्हा मला माझ्या आईवडिलांच्या या कृत्याबद्दल कळाले तेव्हा मला त्यांचा खूप राग आला आणि मी त्यांना एका खोलीत साखरदंडाने बंदिस्त करत 3 दिवस उपाशी ठेवले, ज्यात भुकेमुळे त्यांनी आपले प्राण सोडले. माझा त्यांना मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता, पण ते वयस्कर असल्यामुळे त्यांना भूक सहन झाली नाही आणि त्यात त्यांचा आईवडिलांच्या निधनानंतर माझ्या भावावर उपासमारीची वेळ आली आणि तो इकडे तिकडे भटकू लागला. असेच राज्यातील गावामध्ये अन्नासाठी भटकत असताना एके दिवशी भुकेमुळे त्याचाही मृत्यू झाला. हे ब्राह्मणदेव, जेव्हा माझ्या आईवडिलांच्या आणि भावांच्या मृत्यूची बातमी राजापर्यंत पोहोचली तेव्हा राजाने माझ्याकडून 100 गावांचा अधिकार काढून घेतला आणि मला बंदिस्त करून मृत्यूदंडाची शिक्षा दिली. त्यानंतर माझ्याकडून झालेल्या पापामुळेच मला ही प्रेतयोनी प्राप्त झाली आहे. आईवडिलांना बंदिस्त केल्यामुळे माझे नाव रोधक असे पडले. मग 5वा लेखक नावाचा प्रेत आपली कथा सांगू लागला. हे ब्राह्मणदेव, मी अयोध्या राज्यातील एक प्रसिद्ध ब्राह्मण होतो. त्या राज्यातील राजाने माझी नियुक्ती मंदिरातील प्रमुख पदावर केली होती. त्या मंदिरात अनेक प्राचीन मूर्ती होत्या. त्या सर्व मूर्ती सुवर्ण धातूच्या होत्या आणि त्यांना विविध प्रकारच्या हिरे, रत्नजडित मोत्यांनी सजवले होते. एके दिवशी पूजा करत असताना त्या मूर्तीच्या अंगावर हिरे, रत्नजडित मोती असल्याचे पाहून माझी बुद्धी भ्रष्ट झाली आणि मी टोकदार लोखंडाच्या साहाय्याने त्यातील एका मूर्तीच्या डोळ्यातील मोती काढले.
या विचाराने की ती मूर्ती सर्वात आतमध्ये होती आणि त्या मूर्तीवर फारसे कोणाचे लक्ष जात नव्हते. पण त्याच रात्री राजाच्या स्वप्नात ती मूर्ती आली आणि त्या मूर्तीने राजाला सांगितले की माझा जलाभिषेक करावा. दुसऱ्या दिवशी राजाने माझ्यासह अन्य पुजाऱ्यांना याची सूचना केली आणि राजा त्या मूर्तीला जलाभिषेक करण्यासाठी स्वतः हजर होता. अन्य पुजाऱ्याने ती मूर्ती बाहेर काढली तेव्हा राजासहित सर्वांचे लक्ष त्या मूर्तीच्या नेत्रावर गेले, जिचे दोन्ही मोती गायब होते. ते पाहून राजा प्रज्वलित अग्निसमान प्रचंड क्रोधित झाला आणि राजाने प्रतिज्ञा केली की चोर श्रेष्ठ ब्राह्मण जरी असला तरी तो माझ्या हातून नक्कीच मारला जाईल. मग त्याने आपल्या सैनिकांना आदेश दिले की सर्व पुजाऱ्यांच्या घराची तलाशी घ्यावी, कारण पुजाऱ्याशिवाय त्या मंदिराच्या गाभाऱ्यात राजाला सुद्धा प्रवेश नव्हता. मग राजाच्या आदेशावरून सैनिकांनी मंदिराच्या अन्य पुजाऱ्यांच्या घरांची तलाशी घ्यायला सुरुवात. त्या दिवशी मंदिराच्या सर्व पुजाऱ्यांच्या घरांची तलाशी घेण्यात आली आणि शेवटी दुसऱ्या दिवशी मंदिराचे प्रमुख पुजारी म्हणजेच माझ्या घराची तलाशी घेण्यात येणार होती. मी प्रचंड भयभीत झालो होतो. त्यामुळेच त्या रात्री मी राजमहालात चोर पावलाने प्रवेश केला आणि झोपलेल्या अवस्थेत राजाचा एखाद्या पशुप्रमाणे तलवारीने वध केला. त्यानंतर चोरलेले मोती घेऊन मी रातोरात दुसऱ्या राज्यात जाऊ लागलो. पण मार्गात असलेल्या घनदाट जंगलात एका वाघाने मला ठार मारून त्याची शिकार बनवले. टोकदार लोखंडाच्या साहाय्याने मूर्तीचे मोती काढून मी जे कार्य केले होते त्या पापामुळे मला लेखक असे नाव पडले आणि नरकात यातना भोगून मला ही प्रेतयोनी प्राप्त झाली. या सर्व 5 प्रेतांच्या कथा ऐकून ब्राह्मण म्हणाला, हे प्रेतगणांनो, तुम्ही जशी तुमची दशा सांगितली आहे तसेच तुमची नावे आहेत. वर्तमान काळात तुम्हा लोकांचे आचरण आणि आहार काय आहे हेही मला सांगा. यावर ते प्रेत म्हणू लागले, हे ब्राह्मण, देव जिथे वेदमार्गाचे अनुसरण केले जाते तिथे लज्जा, धर्म, दया, क्षमा, धृती आणि ज्ञान हे सर्व असतात. तिथे आम्ही वास करत नाही. ज्याच्या घरात श्राद्ध, तर्पण आणि पितृपक्षाचे कार्य करत नाही त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आम्ही मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या पीडा पोहोचवतो. हे तोपर्यंत चालू राहते जोपर्यंत तो त्यांच्या पूर्वजांना श्राद्ध तर्पण करत नाही. हेच आमचे कार्य आहे आणि आमचा वासही त्याच घरात असतो. जर त्याने पितृपक्षाच्या 15 दिवसाच्या काळात आपल्या पूर्वजांना पिंडदान, जलपान, भोजन करून तृप्त केले, त्यांच्या घरी आम्ही राहत नाही. या सृष्टीवर 84 लाख योनी आहेत. योनी म्हणजे जीवनाचे वेगवेगळे प्रकार किंवा अस्तित्वाच्या विविध स्तरावरचे जीवन. यामध्ये 84 लाख योनीचा उल्लेख आहे, जिथे आत्मा हे विविध जन्म घेऊन म्हणजेच विविध प्राणी, कीटक या योनीत मनुष्य आपल्या कर्मानुसार जन्म घेतो. जोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत ही क्रिया अशी चालू राहते. त्या 84 लाख योनीमध्ये प्रेत ही एक विशिष्ट प्रकारची योनी आहे, ज्याला आपण प्रेतयोनी किंवा प्रेत आत्मा असे देखील म्हणतो. मृत्यूनंतर काही आत्म्यांना ही प्रेत योनी प्राप्त होते, त्यामुळेच आपण त्याला प्रेतात्मा म्हणतो. मनुष्य जीवन मिळाल्यावर जो मनुष्य आपल्या आयुष्यकाळात असंतुष्ट राहतो किंवा आपल्या हितासाठी दुसऱ्यांना दुःख देऊन सदैव पाप करत राहतो, त्यासोबतच ज्या मनुष्याच्या शेवटच्या इच्छा अपूर्ण राहतात त्या सर्वांना प्रेतयोनी प्राप्त होते. जो व्यक्ती आपल्या पूर्वजांची प्रिय वस्तू किंवा त्यांनी कष्ट करून घेतलेली जागा, घर, सोने इत्यादी विकत असतो तो व्यक्ती पापात सहभागी होतो आणि तो व्यक्ती मेल्यावर त्याला दीर्घकाळपर्यंत प्रेतयोनी प्राप्त होते. ज्या मनुष्याला प्रेतयोनी प्राप्त होते त्या मनुष्याला त्याच्या कुटुंबाकडून जर पितृपक्षात नैवेद्य दाखवला नाही तर ते प्रेत इच्छा नसतानाही आपल्याच कुटुंबाला पीडा पोहोचवतात आणि ते प्रेत दुसऱ्या कुटुंबाला तेव्हाच पीडा पोहोचवते जेव्हा त्याच्याकडून एखादे आपराधिक कार्य होत नाही. जो मनुष्य देवतांची घरात पूजा अर्चना करतो त्यासोबतच सर्व धार्मिक विधी, सण, व्रत नित्य नियमितपणे करत असतो आणि आपल्या पूर्वजांचे पितृ जेवायला घालतो, त्या मनुष्याला प्रेत कधीच पीडा पोहोचवत नाही. मनुष्य योनीला या सर्व योन्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण मनुष्याला विवेक आणि कर्म करण्याची क्षमता आहे, जी मोक्षप्राप्तीच्या मार्गावर नेऊ शकते.
तसेच सर्व पितृ अमावस्या हा एक असा दिवस आहे जिथे पितृपक्षादरम्यान श्राद्ध न करू शकलेल्या लोकांना त्यांच्या सर्व पितरांसाठी श्राद्ध करण्याची संधी मिळते. जेव्हा सर्व प्रेत ब्राह्मणाला हे सांगत होते तेव्हा भगवान विष्णूने त्या सर्वांना आपले दर्शन दिले. आपल्या समक्ष भगवान विष्णूला पाहून त्या श्रेष्ठ सदानंद नावाच्या ब्राह्मणाने भगवान विष्णूंना साष्टांग नमस्कार केला आणि भगवान विष्णूची स्तुती करू लागला. ब्राह्मणाच्या प्रार्थनेमुळे आणि स्तुतीमुळे भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. त्या सर्व प्रेतांनीही भगवान विष्णूचे दर्शन घेतले आणि त्यांना नमस्कार केला आणि ते आपल्या पापकर्मासाठी पश्चाताप करू लागले. मग सदानंद ब्राह्मण प्रार्थना करत म्हणाला, हे प्रभू, या 5 प्रेतांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे आणि त्यांना त्यांच्या कर्मावर पश्चातापसुद्धा होत आहे, तर आपण त्यांना मुक्ती द्यावी. यावर भगवान विष्णूने तथास्तु म्हणून त्या प्रेतांना मुक्ती दिली. खरं तर भगवान विष्णूंच्या दर्शनाने सदानंद ब्राह्मणाची तीर्थयात्रा इथेच संपन्न झाली होती, पण त्यांनी आपल्या तीर्थयात्रेचा पुढील प्रवास तसाच चालू ठेवला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण सर्व पितृ अमावस्येची कथा जाणून घेतली. तर कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच कथा आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.